तर मित्रांनो, आत्ता जो आपण बघितला ना, तो मुंबईचा एकटा राजा होता. काय काळा चौकीचा राजा तुम्हाला दाखवतो आता पुढे. खूप बेकार गर्दी आहे, खूप बेकार गर्दी आहे. सौरभ, काय खरं दिसत नाही. खाली आहे. शुभ सकाळ, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनगावकर व्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि आता आम्ही पोहोचलोय परेल स्टेशनला. अर्धी पब्लिक तर गेली आहे पुढे आणि आज आम्ही आलोय खास म्हणजे अखिल चंदनवाडीच्या आगमनाला आलेलो, पण आज ते रद्द झालंय आगमन. तर नेक्स्ट टाइम आता आम्ही परत येऊ. तर आता बघूया जे जे आगमन होणार आहेत ते. अजून पण काही गणपती आहेत, तर आम्ही एका मित्रासाठी थांबलोय. तर बघूया, तो आल्यावर मग आपण परेल वर्कशॉपला जाऊया. चला. अरे मित्रांनो, हे काय एवढी इथेच गर्दी आहे, म्हणजे तिकडे किती असेल हे बघा. अख्खा घोळका चाललाय, अख्खा घोळका. डेंजर गर्दी आहे आणि हा आता आला इथे. तर मित्रांनो, हे असे मित्र असतात ना, म्हणून आपण आयुष्यातनं पुढे नाही जाऊ शकत. मी याला बोललेलो, मी एकटा येतो पुढे. नको नको, थांब थांब, थोड्या वेळाने जाऊया, थोड्या वेळाने जाऊया, थोड्या वेळाने करत आता 2 वाजायला आले दुपारचे. असे फालतू आहे ना. मग चिंतामणीला मला सुट्टी दिली मॅडमनी. तर बघा मी एकटा 7:30 वाजता येणार आहे. याला राहू दे, कधी तो येऊ दे. आता बघा, जरा नाश्ता करूया इथे कुठेतरी आणि मग जाऊया त्या गर्दीत मारायला. चला, आलोय आता आम्ही, जरा नाश्ता करतो. चल सौरभ, चल पुढे फालतू. चल आता, चल. मित्रांनो, काय पोरं धावतायत बघा. बघा गणपती दाखव तुम्हाला. अरे हा कोणता आहे माहितीये का? मुंबईचा महाराजा नाही तो. अरे चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो. चला लवकर चाललं. एक नंबर आहे मित्रांनो, एक नंबर. तुम्हाला दाखवतो, थांबा. हा वाटतं मला मुंबईचा एकटा तो गणपती आहे. दाखवतो थांबा. मित्रांनो, तुझ्या परेल वर्कशॉपची इथे खूप गर्दी होती. इथे मस्त एकदम आरामात बघायला भेटतंय. अरे मुंबईच्या महाराजा एक नंबर मूर्ती आहे, मस्तच मूर्ती आहे. एकदम जवळून दाखवतो तुम्हाला, थांबा. बघितलंच नाही बघा. तर मित्रांनो, आत्ता जो आपण बघितला ना, तो मुंबईचा एकटा राजा होता आणि आता अजून मंडळ येतील, तर ते पण तुम्हाला आता दाखवतो मी. ठीक आहे, चला. हे बघा, सगळे धावत आहेत, इकडून तिकडे नुसते पळत आहेत. हा बघा मित्रांनो, हा जो गणपती आहे तो चांदिवलीचा महाराज आहे, चांदिवलीचा. बघा दाखवतो. गर्दी तर आता कमी दिसते, एवढी पण नाही गर्दी. चांदिवलीचा महाराज आहे ना, चांदिवलीचाच आहे ना. असं वाटतं गर्दी बघा, गर्दी बघा, डेंजर गर्दी आहे. हा कोणता आहे रे? कोणता आहे? मस्त आहे, ही पण मूर्ती मस्त आहे. पण गर्दी बघा किती आहे. दर्शन करून घ्या. चला चला, हुशार. कोणता आहे काय माहिती. परेल वर्कशॉपला आलोय आता आपण. तर मित्रांनो, आता ना 1 तास तरी इथे आगमन नाही परवा वर्कशॉपला, म्हणून आम्ही कुठे आपण चाललोय आता? गणेश संकुलला चाललोय. गणेश संकुल ना, गणसंकुल. तिकडे अरुण दाते त्यांचं आहे का वर्कशॉप? ओके. पेट्रोल पंप अरुण दाते त्यांचं कोणतं आहे? लालबाग. हा, लालबाग काहीतरी आहे. तर चला, आता तिकडे कोणतं आगमन होत आहे का नाही ते बघूया. ठीक आहे, चला. बघा, अजून एक गणपती आलाय, तुम्हाला दाखवतो.
हा बघा मित्रांनो, हा आहे काळा चौकीचा राजा. तुम्हाला दाखवतो आता पुढून. हा बघा मस्त मूर्ती आहे, समोरून दाखवतो थांबा. हा बघा मस्त मूर्ती आहे आणि चांगलं झालंय की गर्दी पण नाही एवढी, जास्त गर्दी पण नाही आली आहे. मग दिसतंय की नाही काय माहित. पूर्ण काळू घेतोय. खूप बेकार गर्दी आहे, खूप बेकार गर्दी आहे. गणपती बघा काळ्या चौकीचा आहे, काळ्या चौकीचा. चला 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 भाई. तुषार आणि कुठे गेले काय समजतच नाही. हे बघा मित्रांनो, हे जे दिसतंय ना ते नवी पार्कचं म्हणजेच परेलच्या राजाचं म्हणजे मेन गेट आहे हा. तर आता बघूया पुढे काय कसं काय होतंय ते. ठीक आहे चला. हा बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतो ना तो मुंबादेवीचा गणराज आहे. तर आता तो नवी पार्कच्या गेट समोरून चाललाय आणि आता अजून बघूया आपल्याला किती गणपतींचं दर्शन होतंय ते. सौरभ काय खरं दिसत नाही. एवढे व्लॉगर झालेत, जो तो उठतोय व्लॉगिंग करतोय. आम्ही पण केलेली 2 वर्षापूर्वी सुरुवात, पण अजून काय झालं नाही कारण की तुमचा सपोर्ट नाही तेवढा. आणि आपले असे मित्रच आहेत तेच सपोर्ट करत नाही. त्यांना मी एवढ्या वेळा सांगितलंय की आत्ता आपली म्हणजे जी व्हिडिओ आपण अपलोड करतो त्याच्यावर कमेंटवर ती हे होते व्हिडिओ. फक्त तुम्ही एक डॉट जरी टाकलात तरी ती व्हायरल होऊ शकते व्हिडिओ. पण तुम्ही काय साधे एक कमेंट पण करू शकत नाही. मॅक्स टू मॅक्स 3 असतील, 4 अकाउंट असतील. सगळ्या अकाउंटवरून लाईक शेअर करतो. अजून काय करू आता? अरे लाईक वर नाहीच आहे आता, आता कमेंट वर आहे. तुम्ही एक कमेंट टाकली ना तर मग ती स्प्रेड होणार आहे व्हिडिओ. 10 कमेंट टाकतो आता. मग आता तुम्ही पण, तो पण करणार आहे, हा पण करेल, पण तुम्ही पण करा. एक कमेंट नुसती टाका, फक्त कमेंट. जे म्हणजे कमेंट टाकली तर व्हिडिओ म्हणजे ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर तुम्ही पण आता बघताय व्हिडिओ आणि सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून टाका. आणि अजून तुम्हाला दाखवतो गणपती. गणपतीच्या गर्दी दाखव. गर्दी दाखवतो थांबा. कसं वाटतंय मग? हा मजा येते ना. चलो 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 चलो. त्या साईडला आलं, त्या साईडला आलं. ये ना तुला काय. आता अजून एक कोणती तरी मूर्ती येते. तर मित्रांनो, ही मूर्ती कोणती आहे ते मला माहिती नाही, पण गर्दी खूप झाली आहे. तर कोणत्या मंडळाची मूर्ती आहे ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, माईकला काय झालेलं काय माहिती, पण मी आता व्हॉइस ओव्हर असा देतोय पाठवून. पण हे बघा, ह्या माणसांची मजा बघा. एकदम मस्त व्ह्यू घेत आहेत बाप्पाचा आगमनाचा आणि मजा पण तेवढीच घेत असतील ते. पण इथे गर्दी बघा किती आहे. 29 तारखेला तर बघायलाच नको काय होणार आहे ते. खूप डेंजर होणार आहे. एक नंबर वाटते भाविकांना नंबर विनंती आहे, गेट सोडा. भाविकांना नंबर विनंती आहे, गेट सोडा. पाठी घ्या, पाठी घ्या. मागे व्हा, मागे व्हा, मागे व्हा. चला पुढे जाऊ द्या. चला पुढे जाऊ द्या. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला पुढे. बेकार डेंजर डेंजर. पुढे जाऊन दाखवतो थांबा. पुढे जाऊन दाखवतो. मस्त मजा येते. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला.
तर मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले 6 आणि असे झालेत आगमन. अजून एक गणपती आहे, तो मला दाखवतो थांबा. पुढे आहे तो बघा, पुढे आहे तिकडे गणपती दाखवतो. हा बघा अजून एक गणपती येते, तो कोणता आहे तो तुम्हाला दाखवतो. हा मित्रांनो हा परळचा सम्राट आहे, परळचा सम्राट. मस्त आहे मूर्ती पण. मूर्ती बघा मस्त. मित्रांनो आम्ही मगाशी तुम्हाला दाखवली ना कोणता परळचा लंबोदर, जी पूर्ण अशी आगीची मशाल होती. ते बघा एवढीशा जागेतून येणार आहे. कशी येणार आहे ते एक वेगळंच हे टास्क आहे. आणि तुम्हाला ती जागा दाखवतो कुठे बसवणार आहे गणपती. ते बघा एवढीशा जागेत तो गणपती कसा राहणार आहे मलाच माहीत नाही. ते बघा एवढीच जागा आहे, तसाच म्हणतात काय माहीत. तर परळचा लंबोदर बघायला नक्की या. हे बघा एवढीशीच जागा आहे. तर आता सर्व आगमन आम्ही बघून तर झालो आहे, अजून चालू आहेत आगमन बाहेर. तर बघू काय प्लॅन होतं. आमचा निघायचा प्लॅन होतं वाटतं, बघूया कसं काय होतं ते दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो फायनली आता आलो आहे मी डोंबिवलीला. तर घरी जाऊनच व्हिडिओ एंड करतो, ठीक आहे चला. तर मित्रांनो तुम्ही बोलत असाल ही लाईट, तर मला असं या लाईटमध्ये मस्त वाटतं. आता रात्रीचे ना 10:30 वाजलेत. मस्त जेवण वगैरे. आता मी व्हिडिओ एंड करायचं म्हणजे विसरलेलोच की आपल्याला व्हिडिओ एंड पण करायचं आहे. तर असा होता आजचा हा ब्लॉग. तर मला ना सुचतच नाही की आगमनचा ब्लॉग कसा एडिट करायला पाहिजे. तर तो एक कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा की मला असा शूट करायला पाहिजे व्लॉग. जर हा व्लॉग तुम्हाला जसा पण मी दाखवला आहे तो आवडला असेल तर एक लाईक आणि मित्रांनो कमेंट नक्की करून जा. कारण की कमेंटनी आपली व्हिडिओ पुढे जाणार आहे, म्हणजे अननोन सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचणार. तर एक कमेंट ना नक्कीच करून जा, त्याने आपल्याला खूप हेल्प होणार आहे. आणि ते हाईप बटन आलं आहे नवीन, 3 डॉट्सवर क्लिक करून इथे हाईप ऑप्शन असतं त्याच्यावर पण क्लिक करा. त्याच्याने पण आपली व्हिडिओ पुढे जाऊ शकते. तर हा व्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला तो एका कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला आता झोपतो, इथं कामावर जायचं आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय, गुड नाईट.